हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय घरकुल। तर मैत्रिणींनो, आज आपण बघणार आहोत आपल्या घरात असलेले जे कलश असतील त्यापासनं हळदी कुंकाचं डेकोरेशन कसं करायचं। खूप सोपी पद्धत आहे। तुमच्या घरी असलेले लहान मोठे असे सगळे कलश गोळा करायचे आणि आपल्याला इथं लागणार आहेत आंब्याची पानं। याचऐवजी विड्याची पानं असतील तेही चालतील किंवा कुठलीही अशी पानं घ्या तुम्ही, आपलं डेकोरेशन छानच होईल। आणि इथं मी एका प्लेटमध्ये तांदूळ घेतलेत। हे असं डेकोरेशन करताना धान्य तुम्ही जर वापरत असाल तर ते एखाद्या प्लेटमध्ये वगैरे घ्या, म्हणजे नंतर उचलायला सोपं जातं, ते वायाही जात नाही, कचऱ्यातही जात नाही। तर आता प्लेटमध्ये आपण इथं तांदूळ घेतलेत, त्यामध्ये जो मोठ्या आकाराचा कलश आहे तो आधी आपल्याला ठेवायचा। आणि हो मैत्रिणींनो, आज पहिल्यांदाच चॅनलवर आला असाल तर चॅनलला एकदा भेट द्या आणि व्हिडिओज आवडले तर सबस्क्राईब जरूर करा। तर आता इथं आपण जशी कलशाला पानं लावतो तशी इथं पानं लावून घ्यायचे आहेत। तर काय करायचं, एकठ्ठाच अशी सगळी पानं घ्यायचे, नंतर कलश ठेवायचा आणि नंतर पानं सगळी कलशाच्या भोवती अशी फिरून आपल्याला सेट करून घ्यायची। तर तुम्ही पाहू शकता, असं व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपल्याला हा छोटा कलश त्यावरती ठेवायचा आहे। आणि आता त्याच नंतर वरतीही आपल्याला सगळ्यात छोटा जो कलश आहे तोही तसाच पानांभोवती सेट करून घ्यायचा आहे। म्हणजे एक प्रकारचं आपण कॉर्नरला हे असं डेकोरेशन करू शकतो। खूप सुंदर आहे आणि काहीतरी हटके आहे, म्हणून हळदी कुंकू तुमचं झालं नसेल तर ही असं छान डेकोरेशन तुम्ही करू शकता। यावरती दिवा किंवा अशी छोटी समई असेल तर ती ठेवा, आणि किंवा तुम्ही दिवा हा पेटवूही शकता। फक्त दिवा पेटवायचा असेल तर या कलशांमध्ये पाणी किंवा थोडंसं धान्य घाला, म्हणजे ते असे एक वजन असलं तर ते कलश हलणार नाही, दिवा तुमचा खाली पडणार नाही। इथं मी दिवा लावलेला नाही आहे, रिकामाच ठेवला आहे, म्हणून मी यात काही धान्य किंवा पाणी ठेवलं नाही। आणि आता आपल्याला त्यानंतर खाली फुलं, जी काही फुलं असतील तुमच्याकडे ती लावून घ्यायची। वरती समईत मी ते एक फूल ठेवलं आहे आणि नंतर काही वेगळ्या रंगाची, म्हणजे जे आपण आधी लावले त्यापेक्षा थोडी वेगळ्या शेडची फुलं घ्यायची आणि ती कलशाला अशी डबल सेलो टेप लावून चिटकून घ्यायची। दिव्यामध्ये तुम्ही वाती पण ठेवू शकता, फक्त कलशात मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही आधी काही धान्य वगैरे भरा, म्हणजे कलश हलणार नाहीत, सेट राहतील एका जागेवरती। आणि मस्त अशी ही फुलं डबल सेलो टेपच्या साह्याने अशी चिटकून घ्यायची। तर हे अगदी झटकीपट होणारं असं डेकोरेशन आहे। तर तुम्हाला हे कसं वाटलं हे कमेंट्समध्ये जरूर सांगा, आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर जरूर करा। व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।